आपणा सर्वांना माझा नमस्कार. आपण सर्वजण ज्ञानेश्वरीच्या अध्याय 16व्या मध्ये आपण आहोत आणि आपण दैव असुर संपत्ती भाग योग हा अध्याय आपण बघतोय आणि सध्या आपण त्याचा दुसरा श्लोक बघतोय आणि दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंतानी अर्जुनाला जे दैवी गुण सांगितले ते एक एक क्रमाने आपण बघत चाललेलो आहोत. तर मागच्या वेळेस आपण 124व्या ओवीपर्यंत आलो होतो आणि त्यावेळेस आपण सत्य हा जो एक दैवी गुण आहे हे सत्य बोललं कसं पाहिजे आणि सत्य बोलणे किंवा सत्य वागण्याचा अर्थ काय याबद्दल आपण सगळं माऊलींनी केलेलं निरूपण आपण ऐकलं. आता सत्यानंतरचा जो दुसरा पुढचा गुण येतो तो गुण येतो अक्रोध. अक्रोध या शब्दाचा अर्थ असा की क्रोध नसणे. त्याच्याबद्दल माऊली काय म्हणतात, आता पाषाणाला पाणी घातले असता त्यास अंकुर फुटत नाही किंवा लोणी घुसळले असता त्यापासून कांजी प्राप्त होत. म्हणजे माऊली म्हणतात की जो अक्रोधी माणूस असतो की ज्याला क्रोधच येत नाही, आपण काही केलं तरी क्रोध येत नाही, त्या माणसाच्या बद्दल ते वर्णन करतात. ते कसं म्हणतात की तुम्ही एखाद्या दगडाला खूप पाणी घातलं तर त्याला काही पाझर फुटणार आहे का? नाही फुटणार. तसं या माणसाला ज्याचा स्वभाव खूप स्थिर आणि शांत झालेला आणि ज्याच्यामध्ये माया मोह काही राहिलेला नाही, कोणाबद्दल कुठल्याच प्रकारचे द्वेष भावना नाही, त्या माणसाला क्रोध कसा येईल? तुम्ही किती वाईट वागला तर त्याला क्रोध येणारच नाही. असं ते इथे सांगतात की त्याला क्रोध म्हणजे त्याच्यामध्ये अक्रोधत्व पूर्णपणे भरलेलं आहे. किंवा ते म्हणतात की जसं आपण घरामध्ये लोणी घुसळलं खूप तर लोणी घुसळल्यापासून त्याच्यापासून कांजी काही तयार होणार नाही, हे जसं आपल्याला माहिती आहे. तसा असा जो माणूस असतो त्याच्यामध्ये हा दैवी गुण प्रकट झालेला असतो, स्थिर मनाचा असतो आणि हा स्थिर मनाच्या माणसाला काही केलं तरी क्रोध येत नाही, तो समजून घेतो समोरच्या. आणि हा गुण प्रामुख्याने संतांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अलग लक्षात. आणि हा गुण आपल्यामध्ये यायला पाहिजे असं इथे माऊलींना सांगायचंय. पुढे ते काय म्हणतात, सापाच्या कातीच्या डोक्यावर पायाने लाथ मारली तरी पण ती कात फडा काढत नाही किंवा वसंत ऋतूमध्ये आकाशात फुले येत नाही. म्हणजे साप जो असतो तो ज्यावेळी नवीन कातडी धारण करतो तो पहिली कात तो टाकतो, तो निघून गेलेला असतो पुढे. तर एखाद्याने त्या कातीवरती त्याच्या फण्यावरती म्हणजे कात जी आहे ते फण्याचं आकार आहे, इथे पाय ठेवला तर ती काही फणा काढणार नाही, कारण त्या कातीमध्ये काहीच नाही, आता आतमध्ये साप नाहीच आहे. तसा अक्रोधी माणूस असतो, त्याच्यामध्ये क्रोधच शिल्लक नसतो, कोणाकडून त्याला काही अपेक्षाच नसते. मग त्याच्या भावा समदृष्टी त्याला प्राप्त झालेली असते आणि समदृष्टी साधनेने प्राप्त होते, सत्संगामध्ये राहून प्राप्त होते. आणि अशी समदृष्टी प्राप्त झाल्यावर ते आपण काही केलं तर त्याला क्रोध येतच नाही. हे तुकाराम महाराजांचं जे प्रसिद्ध उदाहरण पूर्वी आपण पाहिलंय की शेतातून येताना ऊसाची मोळी ते घेऊन येत होते आणि गावातल्या मुलांना कळालं की महाराज ऊसाची मुळी घेऊन येतात डोक्यावरती, त्यांनी एक एक ऊस काढायला सुरुवात केली आणि घरी येईपर्यंत डोक्यावर एकच ऊस राहिला. आणि त्यांना काही मुलांचा राग आला नाही महाराजांना. आणि ज्यावेळी ते घरात गेले तर त्यांची पत्नी थोडी कजाक स्वभावानी होती. तिच्या दृष्टीने ती बरोबर होती, कारण की तिला संसार करायचा होता. संसारातली जुळवाजुळव महिलांना करायला लागते, कारण की शरीराला अन्न लागतं, कपडे लागतात, निवारा लागतो, सारा शरीराला संसार करताना लागत असतं की नाही. तर त्यांनी सांगितलं की रस्त्यामध्ये अशी अशी घटना घडली आणि मुलांनीच खाल्लंय, ते आणि आपण एकच आहोत, त्यांच्यात आपल्यामध्ये फरक कुठे, द्वैत कुठे? त्याने हो का म्हणाले, द्वैत नाही म्हणे, बरोबर आहे म्हणे, तो द्या म्हणे ऊस. तो ऊस घेतला आणि असा तो तोडला, त्याचे दोन तुकडे केले आणि हिने तोडला नाही, तिने काय केलं, त्या ऊसाने यांनाच मारायला सुरुवात केली, त्याचे दोन तुकडे झाले. मग यांनी उचलला, तिने हे म्हणाले बरं झाले दोन तुकडे झाले, अर्धा तू खा अर्धा मी खातो. क्रोधाच्याही पलीकडे त्यांनी प्रेम व्यक्त केले. किंवा बडे बाबा म्हणजे भगवान नित्यानंद जे होते आपल्या गुरु परंपरेतले श्रेष्ठ पुरुष, तर ते काय करायचे, ते लंगोट घालायचे आणि ते असं एका गावामधून जेव्हा जात असायचे तर त्या लहान मुलांना कळायचं नाही अरे कोण आहे, तर मुलं त्यांना कधी कधी दगड मारायचे सोबत. त्यांना काय त्याचा राग यायचा, ते एखाद्या दुकानात घुसायचे
आणि ती बरणी उडायची, चॉकलेट गोळ्या त्यातल्या घ्यायचे त्या मुलांकडे फेकून द्यायचे. तर मुलांना चॉकलेट गोळ्या मिळाल्या, त्यांना आनंद व्हायचा. आणि ते पण यांनी हे मुलांवर रागवायचे नाही कधी, तुमच्या लक्षात आलं का? पण दुकानदार पण यांच्यावर रागवायचा नाही, की त्याला कळायचं की रे माझ्या दुकानातल्या वस्तूंना यांचा स्पर्श झालाय, माझी विक्री आपोआप वाढणार. अलग लक्षात, असं त्यांचं ते काम होतं. ते अक्रोधत्व त्यांच्यामध्ये पूर्णपणे भरलं होतं. पण खरा मुद्दा काय आहे? त्याने अजून एक उदाहरण दिलंय, वसंत ऋतूमध्ये आकाशामध्ये फुलं येतील का? येणारच नाही. किंवा अजून एक ते उदाहरण सांगता की जे व्यास ऋषी जे होते, तर व्यास ऋषी सप्त चिरंजीवांपैकी एक हे तुम्हाला माहित आहे. व्यास ऋषी जे आहे ते पराशर ऋषींचे ते चिरंजीव आहेत. आणि पराशर ऋषी जे होते हे फार मोठे संत त्या काळामध्ये होऊन गेलेले. त्याची जर तुम्हाला कथा सांगायची झाली पराशर ऋषींची, तर ते एकदा म्हणजे अशी एक नदी त्यांना क्रॉस करायची होती त्या काळामध्ये, आणि ते फार मोठे ज्योतिषी पण होते पराशर ऋषी. तर नदी क्रॉस करत असताना तिथे एक नाव होती. त्या नावेमध्ये ती जी कोळ्याची जी मुलगी होती, हा, तर ती दिसायला खूप सुंदर होती आणि अतिशय रूपवान होती. यांचं आकाशाकडे लक्ष गेलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं, या रात्रीच्या वेळी आकाशामध्ये जे ग्रह तारे आहेत, हे तारे पाहिल्यानंतर याच्या पुढे 9 दिवस 9 महिन्यांनी जे ग्रह तारे येणार आहेत ते फार बहुमोल ग्रह तारे असणार आहे. त्यावेळी जर बाळ जन्माला आलं तर ते अलौकिक बाळ असेल. तर त्यांनी तिला विनंती केली की मला असा दृष्टांत होतो आहे की तुझ्या बरोबर मी समागम केलं आणि तू जर परवानगी दिली तर जे बाळ जन्माला येईल ते एक अलौकिक बाळ असेल आणि ते चिरंजीव असेल, याला मृत्यू नसेल, तो एक महात्मा जन्माला येईल. तर यांची अशी विचित्र मागणी ऐकून ती थोडी भांबावली असेल त्यावेळी. मग तिच्या वडिलांना वगैरे भेटले, जे काय त्यावेळी घटना घडली असेल, मग ती तयार झाली. पण ती माझी एक अट आहे, ते बाळ मी घेऊन जाईल म्हणे बाळ झाल्यानंतर, आणि त्याला त्याचं मी संगोपन करेन. तर ती म्हणे खूपच विचित्र मागणी, तिच्या परवानगीने ते साऱ्या गोष्टी करणार होते. ती म्हणे मी जरी सुंदर असले दिसायला खूप, तरी ही दिसायला कसे होते माहिती नाही. पण ते म्हणाले तरी तुझी अट काय? ते म्हणे माझी अट अशी आहे की माझ्या साऱ्या अंगाला माशाचा वास येतो, मी जरी दिसायला सुंदर असले. तुमची इच्छा मी पूर्ण करेल, बाळ पण होईल, तुम्ही एवढे ऋषी आहात तर बाळ होईल हे मला पटतंय म्हणाले, तुमची एवढी साधना आहे. पण हे बाळ झाल्यानंतर माझ्या अंगाचा वास गेला पाहिजे, त्याला कस्तुरीचा सुगंध यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? कस्तुरीचा सुगंध यायला पाहिजे. ते म्हणे तुला हा वर मी दिला म्हणून. आणि त्यांच्यामध्ये त्या गोष्टी घडल्या आणि पुढे, आणि मग ती नदी पण त्यांनी क्रॉस केली. पुढे तिला बाळ झालं, सगळं गर्भधारणा झाली, प्रसूती झाली, आणि त्या बाळाला नंतर काही दिवसानंतर हे घेऊन गेले. आणि ते बाळ म्हणजे व्यास ऋषी होते, महर्षी व्यास. असा जन्म झाला. महर्षी व्यास हे दिसायला थोडे कुरूप होते प्रत्यक्षामध्ये. पुढे ही जी होती, पुढे हिच्या अंगाला तर कस्तुरीचा सुगंध यायला लागला, दिसायला अतिशय सुंदर, कस्तुरीचा सुगंध यायला. त्यावेळेस जे कौरवांचे राजा होते शंतनू राजा, त्याचं गंगेशी लग्न झालेलं होतं, आणि गंगेपासून त्यांना भीष्म नावाचा, म्हणजे त्यांना देवव्रत नावाचा मुलगा झालेला होता. आणि तो देवव्रत फार असा पराक्रमी होता, आणि शंतू नंतर तोच गादीवर बसणार होता. पण हा गंगा त्यांना सोडून गेली होती की ते बाळ झाल्यानंतर मी परत येणार नाही, असं गंगा नदीने त्यांना सांगितलं होतं स्त्री रूपात. तर हा शंतनू राजा ज्यावेळी या नदीच्या काठी फिरायला आला, त्यांनी ज्यावेळी हिला पाहिलं, तो म्हणला अतिशय सुंदर आणि कस्तुरीचा सुगंध येईल, यांनी तिला लग्नाची मागणी घातली. तिने सांगितलं की माझ्या बाबतीत अशी घटना घडलेली आहे, मला एक पुत्र होऊन गेलेला आहे, पण आता आमचा काही संबंध नाही म्हणे, ते एक दैवी इच्छा होती म्हणून तसं झालेलं आहे. तरी मला हरकत नाही म्हणे, तू जरी माझ्याशी लग्न केलं त्याने, पण माझी अट आहे की तुमच्यापासून मला जो मुलगा होईल तो राज्यावर बसला पाहिजे, ही अट तुम्ही मान्य कराल का? म्हणजे आपल्या मुलाला विचारलं देवव्रतला की तुला राजा होता येणार नाही, तू पराक्रम. तो म्हणे मला चालेल. पण त्यांनी प्रतिज्ञा केली की माझ्या या सावत्राईपासून होणारा मुलगा, म्हणजे माझा जो सावत्र भाऊ किंवा ती वंशावळ असेल ती राजा होईल, मी नाही होणार. आणि म्हणून ती भीष्म प्रतिज्ञा झाली, ते पितामह भीष्म त्यांना म्हणण्यात आलं. पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, तो तर अजून रोमांचक इतिहास आहे.
आणि मग तिच्यापासून त्यांना 2 मुलं झाले. नंतर काळाच्या ओघामध्ये शंतनू राजा वाढला. त्यातली दोन्ही मुलं एवढी कर्तबगार निघाली नाही. भीष्मांनी दुसऱ्या राज्यातून वरामध्ये जिंकून आल्या 2 मुलींशी यांचं लग्न झालं. त्यांना बाळ होईना म्हणून व्यास ऋषी जे तरुण झालेले होते त्यावेळेस त्यांना बोलवण्यात आलं. त्यांच्या नियोगाने त्या दोघींना मुलं झाले. पंडू राजा झाला, तो धृतराष्ट्र झाला. ते एक वेगळी कथा आहे, फार मोठी कथा आहे, त्याच्यामध्ये आपण जाऊ नये, म्हणजे आजचा विषय बाजूला राहतोय. पण असे जे व्यास होते, तर या व्यासांना पुढे घृती नावाची जी एक अप्सरा होती, तिच्यापासून त्यांना एक मुलगा झाला. आणि तो जो मुलगा आईच्या पोटामध्ये होता त्याचं नाव शुकदेव. तर तो म्हणाला की मी पोटातून बाहेरच येणार नाही म्हणे. 8 का 12 वर्ष तो पडतो म्हणे, नाही म्हणे, मला बाहेर आलं की माया जी आहे भगवंताचं ती मला लपटेल, त्या मायेमध्ये मी हरून जाईल. मला वर द्या की मी माया मला काही त्रास देऊ शकणार नाही. मग तो वर त्यांचा मान्य करण्यात आला आणि मग त्यांनी जन्म घेतला. तर असे जे शुकदेव जे होते, ज्यांना व्यास ऋषींनी त्या काळी हे सांगितलं, हा भागवत सांगितलं त्यांना, आणि त्यांनी ते परीक्षित राजाला सांगितलं. म्हणजे अर्जुनाचा जो पुढचा नातू होता, हं, त्याला त्यांनी ते सांगितलं परीक्षित राजाला. आणि पुढे ते महाभागवत आपण सगळे आज ऐकतो आहे. तर ते शुकदेव जे होते, तर ते एकदा तप करीत असताना रंभाजी होती, जी अप्सरा होती, तिला इंद्राने सांगितलं की याच्या तपामध्ये भंग करणे, तर हा इंद्रदेव झाला तर माझी पंचायत होईल. म्हणून ती भंग करायला गेली. तिने खूप गोष्टी त्यांना सांगितल्या की यांच्यामध्ये कामभाव निर्माण होईल, तशा गोष्टी सांगितल्या, वार्ता केली, पण त्यांच्यामध्ये ते निर्माण झाल्या. ते म्हणजे नाही म्हणे, तुझ्या या मायेमध्ये मी फसणार नाही. आणि त्यांना थोडा देखील क्रोध आला नाही, म्हणजे क्रोधच आला नाही. म्हणजे तिच्या त्या कामोद्दीप क्रीडा किंवा वार्ता किंवा बोलण्याने यांना क्रोध आला नाही, अशी ती कथा आहे. त्या माऊली त्याचं पण इथे उदाहरण देतात आणि ते सांगतात की रंभेच्या सुंदर साऱ्या गोष्टींमुळे किंवा तिच्या त्या किरणांनी यांच्यामध्ये क्रोधच निर्माण झाला. आणि असं हे अक्रोधत्व असतं, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. आणि ते पुढे सांगतात की राखीत जर आपण तूप ओतलं तर अग्नी काही निर्माण होत नाही, कारण अग्नी भिजलेला असतो, ती राख शांत झालेली असते. तसं मनातला क्रोध भाव हा निघून गेला पाहिजे. तर याला म्हणतात क्रोध, असं त्यांनी इथे माऊलींनी आपल्या. पण खरा मुद्दा काय येतो की असा क्रोध आपल्यामधून निघून जायचा असेल तर काय करायला पाहिजे? त्याला साधना वाढवायला पाहिजे. साधना वाढली ना की एक एक दैवी गुण आपल्यामध्ये आतमध्ये आपोआप प्रकट होतात. ते करायला लागत नाही. जसं तुम्ही एक आंब्याचं झाड लावलं की कुठलंही बी जर आपल्या अंगणामध्ये लावलं आणि त्याची काळजी घेतली, हळूहळू ते रोप वर येतं, वाढतं, आणि ते मोठं झाड होईपर्यंत आपण काळजी घेतली, त्याला नियमितपणे अनेक फळं यायला लागतात. तसं गुरुनी दीक्षा दिल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार आपण साधना करत राहील, सत्संग करत राहील, आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे इतर गुण आणण्याचा आपल्यामध्ये प्रयत्न केला तर आपोआपच ही दैवी गुणाची संपत्ती आपल्यामध्ये आतूनच प्रकटते. तिला करायला लागत काही नाही, पण या गोष्टी करायला लागतात आणि दैवी गुण आपल्यामध्ये आपसुकच येतात. हे त्याचं खरं रहस्य आहे, मला तुम्हाला सांगायचं. हा त्यातला मुख्य गाभा आहे त्याच्यामध्ये. पुढे माऊली काय म्हणतात, ज्याप्रमाणे ज्या शब्दांनी लहान मुलालाही राग यावा असे अपशब्द बोलले असताही त्याला राग येत नाही. पण ब्रह्मदेव जरी पाया पडला तरी हे अर्जुन, ज्याप्रमाणे मेलेला उठत नाही, तद्वत ज्याच्यात क्रोधाचा उमाळा आणला तरी येत नाही. मृत माणसात प्राण आणणे ब्रह्मदेवाला जसे अशक्य आहे, तसेच त्या माणसात क्रोध निर्माण करणे अशक्य आहे. पण ते काय सांगतात माऊली की लहान मुलाला थोडं आपण काहीतरी केलं की त्याच्यात लगेच क्रोध येतो, का त्याच्या अपेक्षा जास्त असतात मोठ्याने करून. पण जसं हा जो अक्रोधी माणूस, याला किती अपशब्द बोला, काही करा, त्याच्यामध्ये क्रोध येत नाही, हा त्याच्यामधला एक गुण असतो. पण दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं, एखादं प्रेत असेल, त्या प्रेताचं ब्रह्मदेव जरी पाया पडला तर त्याच्यामध्ये प्राण येत नाही. तसं या अक्रोधी माणसाला तुम्ही कसाही क्रोध निर्माण करायचा प्रयत्न करा, पण त्याच्यामध्ये क्रोध निर्माण होत नाही. या गुणाला अक्रोधत्व असं गुण म्हटलंय, आणि हा एक दैवी गुण आहे. हा गुण आपल्यामध्ये यायला पाहिजे, असं माऊलींचा इथे आग्रह आहे. असा श्रीकृष्णाचा अर्जुनाला आग्रह आहे. तर अशा या माणसामध्ये क्रोध निर्माण करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. हा अक्रोधत्व असा
गुण आहे असं ते सांगतात. आता हा गुण झाल्यानंतर पुढे याच्यामध्ये गीतेमध्ये जो गुण सांगितलेला आहे तो आहे त्याग. त्याग नावाच्या गुणाबद्दल, त्यागाबद्दल घेऊया आपण. काही वाक्य होतील आपले. माऊली त्यागाबद्दल असं बोलतात की मातीचा त्याग केला असता आपोपच घटाचा त्याग, त्या तंतूचा त्याग केला असता कापडाचा त्याग होतो, बीजाचाच त्याग केला असता वृक्षाचाच त्याग होतो, मूळ कारणाचाच त्याग केला असता कार्याचा स्वाभाविक त्याग. आता माऊली काय सांगतात की त्याग हा एक गुण आहे. तर वाईट गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे. मोह निर्माण होणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्यांचा आपण त्याग केला पाहिजे. तर त्यांचा जर आपण त्याग केला तर वाईट गोष्टींचा त्याग केल्यामुळे काय होतंय की आपोआपच आपण तिकडे झुकत नाही, तिकडे झुकलो नाही तर आपोआपच आपल्या जीवनामध्ये बदल होतो. आलं लक्षात? मग ते काय उदाहरणं देतात. ते काय सांगतात की एखाद्याने जर मातीचा त्याग केला तर मडकं तयार होणारच नाही. बरोबर आहे की नाही? मातीपासून मडकं तयार होतं. आता त्यांनी त्यावेळेसचं उदाहरण दिलेलं आहे ते. मडक्याची भांडी असत ना त्या काळामध्ये. बरोबर आहे की नाही? म्हणजे मातीची भांडी असायची. मातीचाच जर त्याग केला एखाद्याने तर माठ किंवा मडकं कसं काय तयार? किंवा तुम्ही धा कापसापासून धागा बनतो. त्या धाग्यांचा त्याग केला तर वस्त्र पण तयार होणार. तर वस्त्र तुम्हाला कसं काय मिळेल? तर त्यांना सांगण्याचा अर्थ असा आहे की बीज आहे, ते बीजाचाच तुम्ही त्याग केला तर वृक्ष तयार होईल का? होणारच नाही. आणि त्याला फळं पण येणार नाही. म्हणून वाईट गोष्टीचा तुम्ही त्याग केला पाहिजे, वाईट सवयींचा त्याग केला पाहिजे, वाईट मोहांचा त्याग केला पाहिजे, वाईट बोलण्याचा त्याग केला पाहिजे. अशा सगळ्या नको त्या गोष्टींचा त्याग केल्यानंतर किंवा वाईट सवयींचा त्याग केला पाहिजे तर तुमचं जीवन आपोआपच फुलून निघेल. आणि सध्याची सगळ्यात वाईट सवय सगळ्यांना लागलेली म्हणजे अति व्हॉट्सअप बघणे, अति मोबाईल बघणे. हे सध्याच्या जीवनामधला प्रश्न आहे सगळ्यांना, ज्यांनी घेरून घेतलेला आहे. कालच मी कोणाशी तरी बोलत होतो माझ्या एका मित्रांशी, ज्यांना अतिशय वाचनाची आवड आहे. म्हटलं काय सध्या नवीन वाचतं? त्याने सध्या वाचनच होत नाही म्हणत. का तर व्हॉट्सअप मधून फेसबुक मध्ये जातात, फेसबुक मधून पुढे रीड मध्ये जातात, इकडून तिकडे लपंडाव चालू असतो आणि किती वेळ निघून गेलाय माणसाला कळतच नाही. असं ते होतं. तर मूळ कारणाचा जर आपण त्याग केला त्याच्यापासून जे कारण तयार होतं त्याचा त्याग आपोआपच होतो. जसं बीजाचा त्याग केल्यावर वृक्षाचा त्याग होणारच आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही जर बाभळीचं बी लावलंच नाही अंगणात तर त्याला ते वृक्ष वाढेल आणि त्याचे काटे अंगणात पडतील आणि पायात जातील असं होईल का? होणारच नाही. तर चांगल्या गोष्टीचा संग्रह करावा आणि वाईटाचा त्याग करावा असा याच्यामध्ये अर्थ आहे. पण त्यागामध्ये अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला त्यागाचं एक साधं उदाहरण सांगायचं अलीकडच्या जीवनात आपण पाहिलं ते म्हणजे कसलंय माहितीये का की हे जे आमटे बंधू आहेत दोन्ही, त्यातले जे लहान प्रकाश आमटे जे आहेत तर त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं, बाबा आमटेंनी, की तू मी जे कुष्ठरोग्यांची महासंघ निर्माण केला आहे तू वेगळं काहीतरी कार्य कर. मोठा मुलगा ते बघेल आणि लहान मुलाला हेमल कसाला जायला सांगितलं. तिथे आदिवासी लोकांकरता कार्य होतं. तिथे काय त्यांना सरकारने 40-25 एकर जागा दिली होती. त्यांनी कार्य तिथे काहीच सुविधा नव्हती. जागा नाही, काही नाही, पंखा नाही, इलेक्ट्रिसिटी नाही तर पंखा फार लांबची गोष्ट. आणि मग रोगराई अशा सगळ्याच गोष्टी होत्या. आणि मग ते आपल्या पत्नीसह काही मित्रांसह गेले तिथे त्यांनी कार्य सुरू केले. तर त्यांच्या ज्या आई होत्या त्यांना इकडे माहिती होतं की आपला मुलगा तिकडे काम करतो पण ते सुविधा काही नाही, साधा पंखा देखील नाही तिथे आणि मुलाला पंखा देखील मिळत नाही. तर त्यांनी इकडे काय केलं आईने की तिकडे इलेक्ट्रिसिटी काही वर्ष आली नाही, तेवढ्या वर्ष त्या बिना पंख्याच्या झोपल्या. तुमच्या लक्षात आलं का? जसं प्रभू राम जे होते त्यांनी सीतेला वनवासात पाठवलं. लक्ष्मणाला सांगितलं की एका धोब्याने माझ्यावरती आरोप केला आहे किंवा सीता रावणाकडे राहून आल्यानंतरही मी तिचा स्वीकार केला. त्यांना वाटतं की राजाने असं वागू नये. त्यांना कळत नाही मी का स्वीकार केला, पण राजाला दोष लागू नये म्हणून त्याने सीतेचा त्याग केला. पण सीता वनामध्ये कशा अवस्थेत राहत असेल हे त्यांना माहिती होतं. राम ती साध्या एखाद्या याच्यामध्ये राहत असेल, जिथे कुठे राहत असेल, तिला तर सुखसुविधा मिळत नाहीये. तर ती जर साध्या याच्यावर राहते तर राम काय करायचे, ते महालामध्ये झोपायचे नाही, खाली साधं गवताची शय्या करून त्याच्यावर ते झोपले पुढे काय.
तर त्यांनी पण सुवस्तूंचा त्याग केला होता, गादी गिरद्यांचा त्याग केलेला होता. तर त्यागाचं असं हे उदाहरण आहे. अलग लक्षात, जसं आई घरामध्ये स्वयंपाक बनवला असेल आणि आता काही बाकी आणायचं बाकी असेल काही कारणाने, तर मुलाची वाट बघते, नवऱ्याची वाट बघते, त्यांना खाऊ घालते आणि मग स्वतः खाते. एक प्रकारे त्यागच करत असते कुटुंबाकरता. तर त्याग हा एक दैवी गुणांपैकी एक गोष्ट आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जसं माऊली अजून एक उदाहरण देतात, की एखाद्या भिंतीवर जर चित्र काढलेलं आहे, तर भिंतच पाडून टाकली तर चित्राचा आपोआपच त्याग होतो. चांगलं कवळ चित्र एक वेगळा भाग आहे, पण ते अनेक प्रकारची उदाहरणं का सांगतात, की त्यांना काय सांगायचंय, की मूळ कारणाचा जर त्याग केला तर त्या कारणामुळे निर्माण होणाऱ्या ज्या भविष्यातल्या गोष्टी आहेत त्या निर्माणच होणार नाही ना. म्हणून आपण ही काळजी घ्यायला पाहिजे, की मूळ वाईट गोष्टीचा आपण त्याग केला पाहिजे. एखादी चांगली गोष्ट आहे, दुसऱ्या करता करायची आहे, त्याचा पण आपण त्याग केला, त्याला आपण तप म्हणतो, तर काय होईल की आपोआपच चांगल्या गोष्टी घडून येतील. प्रेम हे त्यागामधून पण व्यक्त होत असतं. तुमच्या लक्षात आलं का? तसं मी एक पाहिलं होतं. एक अलीकडच्याच काळातली गोष्ट आहे ती. एका सेमिनार मध्ये मी गेलो होतो. हाऊ टू लिव्ह अ लाईफ इन अ बेटर वे अशा टाईपचा तो सेमिनार होता. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी अध्यात्मात नव्हतो आलेलो. एल नावाचा प्रोग्राम होता तो. की चांगल्या पद्धतीने लाईफ कसं जगता येईल अशावर एक ट्रेनर ट्रेनिंग देत होता. तर त्याच्यामध्ये मुलगा आलेला होता आणि तो यंग मुलगा होता, पण त्याला एक आजार होता. तो आणि त्याची बायको दोघं सर्व्हिस करायचे, इंजिनियर होता. तो प्रश्नोत्तर चालू झाले त्या सेमिनार नंतर, तर तो म्हणाला जरा पगार कमी आहे, बायकोला पण थोड्या समस्या आहेत. ती म्हणते की नाही, तुझे पहिल्यांदा औषधाचे पैसे पूर्ण होऊ दे, घरातल्या संसारातल्या आवश्यक गोष्टी झाल्या, मग मी काही माझ्या आवडीच्या वस्तू घेईन म्हणे पाहिजे असेल. नाही तर त्यांची गरज काय आहे, ते कानातले डूल आहेत, पण जास्त डोलांची काय गरज आहे, एक दोन सेट असेल तरी पुरे असतात. चपलांचे एक दोन जोड आहे, जास्त जोड कशाला पाहिजे, प्रत्येक याच्यावरती मॅच होणार आहे, आवश्यकता आहे का? ते ते असा त्याग करते म्हणे. मला वाईट वाटतं म्हणे. मी म्हणतो नाही, थोड्या गोष्टी मी कमी घेतो. ते नाही, जे गरजेचं ते घेऊ दे तुझ्या करता, असं ती त्याग करते म्हणे. अशी पण त्यागाची उदाहरणं असतात. हे आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. माऊली पुढे काय सांगतात, की जर आपण झोपेचाच त्याग केला तर झोपेमध्ये वाईट स्वप्न पडेल का? पडणारच नाही. त्या झोपेमध्ये जे स्वप्न पडतात त्यांचा आपोआप त्याग होऊन जाणार आहे. मूळ कारणच नाहीसं झालं तर मग कुठे प्रश्न येतो. माऊलींचं काय वैशिष्ट्य माहिती आहे का? अशा पटापट पटापट ते उदाहरणं सांगतात. मी प्रत्येक गोष्टीला त्यांच्याकडे उदाहरण तयार आहे. निसर्गाचं घेतील, दैनंदिन जीवनात, आणि आजही ते लागू पडतंय, तुम्ही लक्षात घ्या. हे त्याचं खरं वैशिष्ट्य आहे. तर आपण थोडं इथे थांबूया, म्हणजे आपल्याला पसायदान पण घेता येईल. त्यागाबद्दल अजून काही त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे आज आपण अकृतत्व हा एक गुण पाहिला आणि त्याग या एका गुणाची आपण आज सुरुवात केलेली आहे. तर आपण सर्वजण थांबलात, माझी पण वाट पाहिली, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि तुमच्या वाट पाहण्यामध्ये तुमचा त्याग दिसतोय आणि तुमची उत्सुकता पण दिसते, त्याच्याबद्दल मी तुमचं कौतुक करतो, प्रशंसा करतो. आणि हाच गुण तुम्हाला पुढे नेईल आणि उत्तरोत्तर तुमची साधना वाढव. तुमच्यामधलं हे जे उत्सुकता आहे, त्या अध्यात्मातल्या साऱ्या गोष्टी तुम्हाला कळावं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्ण, तुमच्या हृदयातल्या माऊलींना वंदन करून आजचं एक छोटेखानी प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री गुरुदेव भगवान संपूर्णानंद की जय हो. जय श्रीराम.